ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात असल्याचं बोललं जात आहे। विरोधी पक्षनेतेपदासाठी सभागृहातील एकूण आमदारांच्या 10% संख्याबळ आवश्यक असतं। विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचं आता बोललं जात आहे। विधान परिषदेमध्ये ठाकरेंचे 7, काँग्रेसचे 7 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आमदार आहेत। तर दुसरीकडे विधानसभेत देखील विरोधी पक्षनेतेपदासाठी मवियातील तिन्ही पक्षांकडे सध्या संख्याबळ नाहीये। मात्र विधानसभेमध्ये भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेता करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना ही आक्रमक आहे। जास्त संख्या ज्यांचा असेल त्यांचा पक्षाचा नेता होईल असेल। खरं आहे ना, काय खोटं थोडी सगळीकडे नियम आहे, यासाठी काय हा नियमच आहे कायद्याने। अद्याप माझ्याकडे कुठच्याही पक्षाकडनं विरोधी पक्ष नेता नेमणूक करण्यासंदर्भातला प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। त्यामुळे आपल्या प्रथा परंपरेनुसार असा प्रस्ताव माझ्याकडे यायला पाहिजे। असा प्रस्ताव अध्यक्षांकडे आल्यानंतर या संदर्भात जे नियम आहेत आणि या विषयात ज्या आजपर्यंतच्या विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आहेत त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल। राहिला विषय विरोधी पक्षनेत्याचा, या अधिवेशनामध्ये आमची एकत्र बैठक होईल आणि चर्चा करून आम्ही ते नाव देऊ। पण भारतीय जनता पक्षाची तयारी आहे का, ते देण्यासाठी तयार आहेत का? विरोधी पक्षनेतेपद देवेंद्रजी तयार आहेत का, हे पहिले त्यांना विचारू आणि मग नाव देऊ। पूर्वीच नाव देऊन उपयोग काय? संख्याबळ नाही आहे। आम्ही नाव द्यायचं आणि त्यांनी ते करायचं नाही, तोंडघशी पाडायचं। यापेक्षा त्यांना विचारू, मुख्यमंत्र्यांना, तुम्ही देणार असाल तर आम्ही नाव देतो, नाही देणार असाल तर नाव देणार नाही।